हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाच्या विषयावर आहे, जे की एक केस गळती. खूप जणांना केस धुल्यानंतर किंवा केस विंचरल्यानंतर खूप जास्त हेअर फॉल होतो आणि काहींचा प्रॉब्लेम वेगळा राहतो की तो म्हणजे केस धुल्यानंतर किंवा केसांना कंडिशनर लावल्यानंतर केस खूप जास्त गळतात. तर मी आज आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगणार आहे की हेअर फॉल कमी करण्यासाठी काय करायचे. तर बघा, या फोटो माझा बघत असाल, त्यात माझे केस गळत होते म्हणून मी कट केले होते आणि त्यानंतर मी केसांची खूप छान अशी काळजी घ्यायला लागल्यानंतर, जे की मी रेमेडी लावायला लागल्यानंतर माझे केस एवढे झालेले आहेत. तुम्हाला फोटो तर दिसतच आहे. तर त्यासाठी मी काय घरगुती रेमेडी करते तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण घरगुती उपाय केल्यानंतर थोडा रिझल्ट लेट येईल, पण तो खूप छान येतो आणि कायमचा. जेणेकरून कसं होतं की केमिकल प्रोडक्ट जे आपण वापरतो ते तेवढ्यापुरतं जास्त इफेक्ट देतात आणि आपल्याला खूप छान वाटतं. आणि त्यानंतर काही दिवसांनी हेच केमिकल प्रोडक्ट लावल्यामुळे केसांना खूप जास्त साईड इफेक्ट होतात, जे की म्हणजे आपले केस पहिल्यापेक्षा प्रमाणापेक्षा जास्त खराब होतात. त्यामुळं आपल्याला घरगुती उपाय करायचेच आहेत. घरगुती उपायाने नॅचरल असे, कारण उशिरा येऊ पण इफेक्ट खूप छान येतो. तर खूप झाली माझी बडबड. आता मी काय घेतलंय, काय लागतंय ह्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. तर इथं मी एक कांदा चिरून घेतलाय, जे की कांद्याचं काम आहे आपल्या केस गळती होती त्याला थांबवण्याचं. त्यामुळे मी एक कांदा छान असा चिरून घेतलाय आणि त्यानंतर पाहिजे तो म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता केस वाढीसाठी पण आणि केस गळतीसाठी पण खूप छान आहे. तुम्ही तर कढीपत्ता तुम्ही दररोज म्हणजे आता हिरवा कढीपत्त्याचे पाने जवळ तुमच्या कढीपत्ता तर दररोज तुम्हाला ताजा भेटत असेल, तर तुम्ही 4-5 पानं दररोज खाल्ली ना अजून फायदेशीर ठरेल. तसं आम्हाला भेटत नाही, असं एकदम आणून ठेवावा लागतो कढीपत्ता. तर मी ते एक वाटी कढीपत्ता घेतला आणि त्यानंतर घेतले मेथीचे दाणे, जे की गावाकडचे आहेत. हे मेथीचे दाणे किराणा दुकानात बी भेटतात. 10 रुपयाला पुडी भेटते. भरपूर सारे मेथीचे दाणे त्यात भेटतात. तर ते आपल्याला छान बारीक करून घ्यायचे. ते जास्त काय बारीक होत नाहीत, कारण ते खूप कडक टणक असतात म्हणजे. तर ते बऱ्यापैकी जेवढे होतात तेवढे आपल्याला करायचे आहेत. जास्त काय खूप बारीकच करावे असा काही त्याचा नियम नाही. त्यानंतर मी घेतलेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता आपण जास्त वाळलेला नाही, त्यामुळं जास्त असा बारीक पावडर झालेली नाही, असा थोडासा वाळलाय. तर इथं बघू शकता पावडर मी करून ठेवते कढीपत्त्याची. ती साईडच्या प्लेटमध्ये तुम्हाला दिसत असेल. चांगला कढीपत्ता वाळला असेल तर अशी पावडर होते. आणि ह्या पावडर आपल्याला पुढं काय करायचे मी त्या पावडरीचा तुम्हाला उपयोग सांगते. त्यानंतर मी इथं कांदा बी थोडासाच बारीक करून घेतलाय, जास्त कोणतंही बारीक केलेलं नाही. मीडियम जेवढं बारीक होईल तेवढं, किंवा आपण खलबत्त्यात ही बी वाटून घेऊ शकतो. मिक्सर म्हणजे मिक्सरचं भांडं भरवायची सुद्धा गरज नाही, फक्त थोडंसं बारीक करून घ्यायचंय. आणि इथं मी तुम्हाला एक मेन गोष्ट सांगते की तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, जे तुम्ही वापरता ते. मी तर इथं कोकोनट तेल वापरते, जे की मी पहिल्यापासूनच वापरते तेच तेल वापरणार आहे. आणि इथं एक लोखंडी असेल तर खूप छान होईल. तुमच्याकडे कढई किंवा छोटा स्पॅन काही लोखंडी असेल तर खूप छान. पण नसेल तरी तुम्ही स्टीलच्या ह्या जे असेल तुमच्याकडे त्या भांड्यात करू शकता. माझ्याकडे आहे लोखंडी, तर मी लोखंडी ह्याच्यात करते. दरवेळेस मी यातच करते. जास्त मी हे वालं तेल ना जास्त बनवून ठेवून नाही जमणार, कारण त्यात आहे कांदा आणि कांदा असलेलं तेल जास्त नाही बनवून ठेवून चालणार. हे तुम्ही आठवडाभर ठेवू शकता, ते पण फ्रीजमध्ये, आणि त्यानंतर ते गरम करून लावू शकता. पण मी तर सध्या 1-2 टाइमच बनवते, जेणेकरून की मी जास्त नाही बनवत. तर कांदा असलेलं तेल, जे की मी स्टोअर करायचं तेलाचा सेपरेट व्हिडिओ करेल की ते स्टोअर केलं महिना तरी चालतं. फक्त कांदा वापरल्यामुळे हे तेल आपल्याला स्टोअर करता येत नाही, त्याचा खूप घाण वास येऊ शकतो भविष्यात, किंवा फ्रीजमध्ये ठेवून पण मला नाही, ते नकोच वाटतं. आणि त्यानंतर मी जे आपले आहेत सगळे इन्ग्रेडियंट, जे की पहिल्यांदा मी मेथी दाणे टाकले, कारण त्याला जास्त वेळ लागतो तळायला. आणि त्यानंतर मग कढीपत्ता, कांदा ह्या गोष्टी छान प्रकारे आपल्याला तळून घ्यायच्यात, जे की ह्यातलं सगळं काय असेल ते तेलात उतारलं पाहिजे, तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे, जे की आपल्या केसांसाठी. तर मी कमी गॅस ठेवलाय, तुम्ही बघू शकता. कमी गॅसवर हे आपल्याला जास्त वेळ तळून घ्यावं लागतं, तरच त्याचं म्हणजे तेल छान उतरतं, त्याचा तेलाचा कलरही बदलतो. तर असंच आपल्याला करायचं. आणि ही रेमेडी तुम्ही 1 महिनाभर कंटिन्यू करा आणि मला नंतर तुम्ही कमेंट करून सांगा, जे की ह्याचा फरक किती जाणवतोय तुम्हाला ते.
मी म्हणत नाही तुम्हाला की मला लगेच सांगा किंवा एकदाच तेल लावलं लगेच माझ्या व्हिडिओला कमेंट करा, मी अजिबात म्हणत नाही. तुम्ही ह्या तेलाचा फरक बघा, किती छान येतोय आणि त्यानंतरच मग मला कमेंट करून सांगा. तर तुम्ही इथं बघू शकता मी हे थंड करायला ठेवलंय, जेणेकरून थोडा वेळ थंड झालं का नंतरच मी गाळून घेते. तर इथं माझं चाललंय गाळून घ्यायचं. तुम्ही छान असं सुती कापड असेल तुमच्याकडं त्यात गाळून घेतलं तर अतिउत्तम, कारण त्यातून सगळं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, म्हणजे त्यात जेवढं तेल आहे तेवढं तेल निघतं. आणि गाळणीनं जरा काय होतं, त्रास होतो की निघत नाही तेल जसं पाहिजे तसं. तरी मी इथं माझ्याकडे तसं कापड नाही जे की थोडं विरळ पाहिजे त्याला. तर बघू शकता मी इथं तेल काढलेलं आहे. आणि असं नाही की आपण तेल काढलेलं जो चोथा उरलाय तो आपण टाकून देणार आहे, अजिबात नाही. तर त्याचं आपल्याला काय करायचंय, मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. हे सगळं आपलं केस उद्या धुवायचे आहेत, तर हे अगोदरच सगळं हे करायचंय, अगोदरच्या रात्री करून ठेवा हे. तर आता हे तेल बनवलेलं मी हे संध्याकाळचं लावणार आहे. आणि हे जे मिक्सरमधून मी बनवून काढते, हे पेस्ट करायची ह्याची पूर्ण बारीक होतं. आणि बारीक होत नसेल तरी तुम्ही थोडं पाणी टाकलं तरी चालेल, पण आपल्याला बारीक काढायचं आहे. तर इथं बघू शकता तेल बी बनलंय आणि त्याचे हाफ पॅक बनलाय, जो की आपल्याला तेल लावायचंय संध्याकाळच्याला. आणि सकाळच्याला उठून आंघोळीच्या अर्धा तास आधी हा पॅक केसाला लावायचा आहे, जेणेकरून खूप छान असे केस होतात. एकदा तरी तुम्ही हे लावलं तरी बऱ्यापैकी फरक जाणवेल. आणि तेव्हा फरक जाणवला का तुम्ही ते कंटिन्यू कराल. तर हे खूप छान आहे, तर नक्की करून बघा. बाय बाय, धन्यवाद.